हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये फ्लुइड मेकॅनिकच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कंटिन्युटी इक्वेशनविषयी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. तर फ्लुइड फ्लोमधील एक सुरुवातीचं सर्वात महत्त्वाचं इक्वेशन म्हणजे कंटिन्युटी इक्वेशन. तर कंटिन्युटी इक्वेशन बघण्याआधी मी रेट ऑफ फ्लो किंवा डिस्चार्ज म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय rate of flow or discharge? Let us see rate of flow or discharge. Rate of flow or discharge. आता सपोज एखादी पाईप आहे आणि त्याच्यामधून आपल्याला माहित आहे इकडून समजा फ्लुइड जाते, तर इथं पाईपचा डायमीटर सपोज आहे D1 म्हणजे D आहे. पाईपचा डायमीटर D आहे म्हणजे एरिया काय होणार A, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप A, आणि फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे V. फ्लुइडची व्हेलॉसिटी V आहे. तर डिस्चार्ज किंवा रेट ऑफ फ्लो म्हणजे काय? द क्वांटिटी ऑफ लिक्विड फ्लोईंग पर सेकंड थ्रू ए सेक्शन. द क्वांटिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग पर सेकंड थ्रू ए सेक्शन ऑफ पाईप, इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ फ्लो ऑर डिस्चार्ज. बघा डेफिनेशन लिहितो. The quantity of fluid flowing per second through a section of pipe is called as rate of flow or discharge. आता रेट ऑफ फ्लो दाखवायचा कशानं? इट इज डिनोटेड बाय क्यू. अँड फॉर्म्युला काय असणार? क्यू इज इक्वल टू काय म्हटले? द क्वांटिटी ऑफ फ्लो पर सेकंड थ्रू ए सेक्शन ऑफ पाईप. मीन्स फ्लो रेट असतो एरिया इंटू व्हेलॉसिटी. द क्वांटिटी ऑफ फ्लो एरिया इंटू व्हेलॉसिटी, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप इंटू व्हेलॉसिटी पर सेकंद आहे. आता हे आले कसं? तर आपल्याला डेन्सिटी माहित आहे. क्वांटिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग पर सेकंद. आता क्वांटिटी ऑफ फ्लुइड कशामध्ये येणार? तर पर मीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब लिक्विड पर सेकंद या पाईपमधून फ्लो होते, त्याला म्हणायचं रेट ऑफ फ्लो ऑर डिस्चार्ज. मग क्यूचं युनिट काय येणार? एरियाचं युनिट काय असतं? एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद म्हणजे काय झालं? मीटर क्यूब पर सेकंद. हे SI युनिट आहे क्यूचं, मीटर क्यूब पर सेकंद. अजून लिटर पर सेकंद सुद्धा असते, लिटर पर सेकंद. तर लिटर पर सेकंद, मीटर क्यूबचं लिटर पर सेकंद किंवा लिटर पर सेकंदचं मीटर क्यूब पर सेकंद कसं करायचं बघा. तर लिटर, 1 मीटर क्यूब बरोबर असतं 1000 लिटर. 1 मीटर क्यूब एवढी जर टँक तुम्ही घेतली 1 मीटर क्यूबची, म्हणजे आता 1 मीटर एवढं असतं, एवढं 1 मीटर. तर पूर्ण म्हणजे विड्थ, हाईट, डेप्थ 1 मीटर क्यूब, 1 मीटर जर असेल तर तेवढ्या टँकमध्ये किती लिटर पाणी बसतं? 1000 लिटर. मग 1 लिटर म्हणजे काय असणार? 1 लिटर 1000 इकडे डिवाइड करणार. 1 लिटर बरोबर 10⁻³ मीटर क्यूब. 1000 इकडे डिवाइड केलं की 10⁻³ मीटर क्यूब. म्हणजे 1 मीटर क्यूब पर सेकंद इज इक्वल टू किती असणार? 1000 लिटर पर सेकंद. आणि 1 लिटर पर सेकंद जर असं आलं, 1 लिटर पर सेकंद, तर त्याला ते किती असणार? 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंद. म्हणजे 1000नं डिवाइड करायचं. सपोज 20 लिटर लिक्विड आहे, 20 लिटर, तर ते मीटर क्यूब पर सेकंदमध्ये किती येणार? 20 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.02 मीटर क्यूब पर सेकंद. हे कन्वर्जन तुम्हाला रेट ऑफ फ्लो किंवा डिस्चार्जमध्ये जमलं पाहिजे. आता हे झालं रेट ऑफ फ्लो किंवा डिस्चार्ज. आता कंटिन्युटी इक्वेशन आपण बघू.
व्हॉट इज कंटिन्युटी इक्वेशन. तर कंटिन्युटी इक्वेशन हे कशावर डिपेंड असतं. कंटिन्युटी इक्वेशन तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहीत आहे. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असते. द एनर्जी कॅन नायदर डिस्ट्रॉयड नायदर क्रिएटेड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तसं प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास एक आहे. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास त्याच्यावर हे कंटिन्युटी इक्वेशन डिपेंड आहे. मग प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय आहे. काय आहे प्रिन्सिपल. तर ते बघूया पहिल्यांदा. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. What is the principle of conservation of mass? So let us see. If no fluid is added or removed, if no fluid is added or removed from the pipe, then the mass passing across different sections shall be same. Okay. So काय आहे प्रिन्सिपल. डायग्राम आधी काढतो मी. सपोज अशी पाईप आहे. डायमीटर चेंज होतोय माझ्या पाईपचा. हा एक सेक्शन घेतला मी सेक्शन 1-1 सेक्शन 1-1 आणि हा एक सेक्शन घेतला फ्लुइडमध्ये मी सेक्शन 2-2. ओके. सेक्शन 2-2. आता या सेक्शनला फ्लुइडची व्हेलॉसिटी एरिया काय असणार आहे A1 आणि व्हेलॉसिटी आहे V1. या सेक्शनला फ्लुइडचा एरिया आहे A2 आणि व्हेलॉसिटी आहे V2. ओके. एरिया A2 व्हेलॉसिटी V2. हे दोन सेक्शन झाले. आता इथं डायमीटर काय असणार आहे D1, इथं डायमीटर D2. वेगवेगळा डायमीटर असणार आहे. आपल्याला माहित आहे डायमीटर कमी असेल तिथं एरिया काय कमी असणार पण व्हेलॉसिटी जास्त असणार, प्रेशर कमी असणार. हे रिलेशन आपल्याला माहित आहे. डायमीटर वाढला, एरिया वाढला, व्हेलॉसिटी कमी झाली, प्रेशर वाढलं. हे रिलेशन एक कंटिन्यू आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय आहे. इफ नो फ्लुइड इज ॲडेड ऑर रिमूव्ड. इफ स्टेटमेंट लिहितो पहिल्यांदा मी. स्टेटमेंट. इफ नो फ्लुइड if no fluid is added or removed if no fluid is added or removed from the pipe then the mass passing through different sections shall be same. Different sections shall be same. Okay. This is the principle of conservation of mass. If no fluid is added or removed from the pipe. म्हणजे आता अशी पाईप आहे याच्यामधून फ्लुइड जाते सपोज वॉटर असेल तर जर त्याच्यामध्ये आपण बाहेरून अजून दुसरं वॉटर ॲड केलं नाही किंवा यातलं वॉटर आपण रिमूव्ह केलं नाही तर देन द मास पासिंग थ्रू डिफरंट सेक्शन शॅल बी सेम. आपण अजून फ्लुइडचा अजून मास ॲड केलं नाही किंवा रिमूव्ह केलं नाही तर डिफरंट सेक्शनला मास काय असतं सेम. डिफरंट सेक्शनला मास पास होणारे जे मास आहे पाईपमधून ते सेम असतं. म्हणजे इथं मास सेम असणार आहे, इथं घेतलं तरी मास सेम असणार आहे, इथं सुद्धा मास सेम असणार. मास आपण काय घेतो पर युनिट टाइम. मास फ्लो रेट त्याला म्हणायचं. मास फ्लो रेट. मास पर युनिट टाइम. म्हणजे कंटिन्युटी इक्वेशन याच्यावर डिपेंड आहे. मग इक्वेशन काय आहे मास ऑफ फ्लुइड passing through section 1-1 is equal to mass of fluid passing through
सेक्शन 2-2. सेक्शन 2-2 हे आहे कंटिन्युटी इक्वेशन. मास ऑफ फ्लुइड पासिंग थ्रू सेक्शन 1-1 इज इक्वल टू मास ऑफ फ्लुइड पासिंग थ्रू सेक्शन 2-2. म्हणजे आता काय येणार, m1 डॉट, इथला मास फ्लो रेट त्याला मी m1 डॉट असं म्हणतो, आणि पुढच्या सेक्शनचा मास फ्लो रेट आहे त्याला मी m2 डॉट असं म्हणतो. मास फ्लो रेट कसा काढायचा, तर ρ1 A1 V1 म्हणजे मास फ्लो रेट m डॉट काय असतं, रो AV म्हणजे kg पर सेकंद मध्ये यायला पाहिजे, kg पर सेकंद. तर बघा आता kg पर मीटर क्यूब इंटू मीटर स्क्वेअर इंटू मीटर पर सेकंद, हे मीटर क्यूब गेलं पूर्ण, kg पर सेकंद म्हणजे मास फ्लो रेट, मास पर युनिट टाइम. म्हणजे ρ1 A1 V1 ॲट सेक्शन 1 काय असणार मास फ्लो रेट, ρ1 A1 V1. सेक्शन 2 ला ρ2 A2 V2. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 1, A1 एरिया ॲट सेक्शन 1, V1 वेलॉसिटी ॲट सेक्शन 1. ρ2 डेन्सिटी ॲट सेक्शन 2, A2 एरिया ॲट सेक्शन 2, V2 वेलॉसिटी ॲट सेक्शन 2. आता हे कशासाठी झालं, हे आहे कंटिन्युटी इक्वेशन, जनरल कंटिन्युटी इक्वेशन. हे कोणासाठी आहे, सर्व फ्लुइडसाठी आहे. म्हणजे कॉम्प्रेसिबल, फॉर कॉम्प्रेसिबल ॲज वेल ॲज फॉर कॉम्प्रेसिबल अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल सगळ्यासाठी हे इक्वेशन लागू होतं. ρ1 A1 V1 इज इक्वल टू ρ2 A2 V2. पण फक्त इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडसाठी पाहिजे असेल तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स, फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स आपल्याला माहित आहे, फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट, डेन्सिटी कॉन्स्टंट असते, बरोबर. म्हणजे प्रत्येक सेक्शनला, कोणत्याही सेक्शनला डेन्सिटी घेतली सेम असते. म्हणजे ρ1 इज इक्वल टू ρ2 इज इक्वल टू रो असते. मग ते रो इथं ठेवलं तर ते काय होईल, दोन्हीकडचं कॅन्सल. म्हणजे कंटिन्युटी इक्वेशन फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड काय येणार, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. दिस इज फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. आता हे बघा, A1 AV याच्या आधीचा पॉईंट होता आपला रेट ऑफ फ्लो किंवा डिस्चार्ज. त्याचं इक्वेशन काय होतं, एरिया इंटू व्हेलॉसिटी, एरिया इंटू व्हेलॉसिटी, एरिया इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे यालाच आपण काय लिहू शकतो, डिस्चार्ज Q इज इक्वल टू A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू, पुढं अजूनही असं की प्रत्येक सेक्शनला घेऊ शकतो. म्हणजे डिस्चार्ज याच्यावरून काय कळते आपल्याला, तर डिस्चार्ज किंवा रेट ऑफ फ्लो सेम असणार आहे. प्रत्येक सेक्शनला डिस्चार्ज काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळं A1 V1 वापरून डिस्चार्ज काढला तरी सेम येणार, A2 V2 वापरून जरी डिस्चार्ज काढला तरी तोच येणार. इथं अजून एक सेक्शन घेतला मध्ये, तिथं A3 V3 घेतलं तरी डिस्चार्ज काय येणार, तेवढाच येणार आहे. मग हे कंटिन्युटी इक्वेशन आपल्याला सांगतं की जर मास कोणतंही ॲड केलं नाही किंवा कोणतंही मास काढून घेतलं नाही तर डिस्चार्ज सेम प्रत्येक पॉईंटला, किंवा मास फ्लो रेट सेम. हेच आहे कंटिन्युटी इक्वेशन. तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंटिन्युटी इक्वेशन विषयी पाहिलं. तर अजून कंटिन्युटी इक्वेशन हे जनरल फॉर्म झाला. कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये जर कंटिन्युटी इक्वेशन बघायचं म्हटलं तर कसं बघा, कंटिन्युटी इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता आपल्याला माहित आहे 3 डिरेक्शन आहेत, एक्स वाय झेड, आणि टाइम हे एक फंक्शन घेतलं जातं फ्लुइडमध्ये. तर कंटिन्युटी इक्वेशन कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये डॅबा रो यू बाय डॅबा एक्स प्लस डॅबा रो व्ही बाय डॅबा वाय प्लस डॅबा रो डब्ल्यू बाय डॅबा झेड प्लस डॅबा रो बाय डॅबा टी इज इक्वल टू 0. हे आहे कंटिन्युटी इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट. सिंपल कंटिन्युटी इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट.
याच्यामधली U म्हणजे आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन एक्स डायरेक्शन, V म्हणजे आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन वाय डायरेक्शन, W म्हणजे आहे व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन झेड डायरेक्शन आणि हे डेन्सिटी. ही डेन्सिटी इज अ फंक्शन ऑफ टाइम त्यामध्ये घेतलेलं आहे. ओके, तर हे असं आहे कंटिन्युटी इक्वेशन. जर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असेल तर रो सगळीकडे सेम असेल, मग रो कॅन्सल होईल, काय राहील फक्त डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स प्लस डॅ बाय यू बाय व्ही बाय डॅ बाय वाय प्लस डॅ बाय डब्ल्यू बाय डॅ बाय झेड इज इक्वल टू 0. ओके, हे कंटिन्युटी इक्वेशन कोणासाठी? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडसाठी. अजून प्लस डॅ बाय रो बाय डॅ बाय टी इज इक्वल टू 0. हे कंटिन्युटी इक्वेशन फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. हे ऑलसाठी चालते, कॉम्प्रेसिबल किंवा इनकॉम्प्रेसिबल सगळ्यांसाठी चालते. हे फक्त इनकॉम्प्रेसिबलसाठी. अजून हे स्टेडी अनस्टेडी सगळ्यासाठी चालते. पण स्टेडी फ्लो जर असेल, स्टेडी फ्लो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम सगळ्या प्रॉपर्टी काय असतात? कॉन्स्टंट. म्हणजे हे काय येणार? 0. मग स्टेडी फ्लोसाठी, स्टेडी फ्लो आणि स्टेडी इनकॉम्प्रेसिबल फ्लोसाठी काय येणार? डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स प्लस डॅ बाय व्ही बाय डॅ बाय वाय प्लस डॅ बाय डब्ल्यू बाय डॅ बाय झेड इज इक्वल टू 0. हे कंटिन्युटी इक्वेशन फॉर इनकॉम्प्रेसिबल स्टेडी फ्लो, स्टेडी इनकॉम्प्रेसिबल फ्लो. तर असं गेटच्या एक्झाममध्ये याच्यावर भरपूर टाईपचे क्वेश्चन असतात. डिप्लोमा लेवलला मी कंटिन्युटी इक्वेशन एवढ्या आतमध्ये जात नाही. डिग्री लेवलला जर गेलं तर याच्यावर भरपूर क्वेश्चन्स असतात. सो हे होतं कंटिन्युटी इक्वेशन. आता येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बर्नॉलीज थेरमविषयी डिस्कस करणार आहे. बर्नॉलीज थेरम नक्की काय स्टेटमेंट आणि त्याचं इक्वेशन मांडणार आहे आणि त्याची परत ॲप्लिकेशन्स आहेत, वेंचुरीमीटर, ओरिपिस मीटर, पिटॉट ट्यूब, ते आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार. सो थँक्यू व्हेरी मच.